समुद्रकिनारी डौलात उभा असलेला मुंबईकरांचा वेळ वाचवणारा कोस्टल रोड हा वर्षभरातच धोकादायक झालाय का असा सवाल उपस्थित होतोय। त्याला कारण आहे रस्त्याला पडलेल्या भेगा। कोस्टल रोडवर भेगा पडल्याने बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। कोस्टल रोडवरील भेगांची पीएमओकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत विचारणा करण्यात आली आहे, ज्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि भेगांना डांबराची ठिगळं लावण्यात आली आहेत। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे पाहूया। चाळीस मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांवर आणणारा, मुंबईकरांचा प्रवास सुसाट करणारा, वर्षभरापूर्वीच सेवेत आलेला कोस्टल रोड प्रवासासाठी असुरक्षित आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आणि त्याला कारण ठरले आहेत या भेगा। होय, 14,000 कोटी खर्चून तयार केलेल्या कोस्टल रोडवर भेगा पडल्या आहेत। कोस्टल रोडवरील या भेगांवरून आता आरोपांचे खड्डे पडले आहेत। 2022ला ज्या पद्धतीने राजकारण बदललं त्या पद्धतीने मग कोस्टल रोडचं पण राजकारण बदललं। संपूर्ण या रोडवर जे तडे गेले आहेत आणि त्याला जे पॅच केले आहेत त्याचा अर्थ माझा कॉन्ट्रॅक्टर जिंकलाय आणि या गोष्टीचा आज मुंबईकर निषेध करतोय। आता हे थिगडं लावूनच सगळा हा कारभार ते हाकत आहे। थिगडं लावायचे आणि स्वतःची पाठ ठोकून घ्यायची, हा त्यातलाच हा एक प्रकार। आम्ही आधीच म्हटलं होतं, मिंधे जिथे जिथे हात लावतात तिथे तिथे कामं रखडतात, खर्च वाढतात आणि कामाची मात्र वाट लागते। मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटाईत आहेत। कोस्टल रोडवर हाजी अली ते वरळीपर्यंतच्या रस्त्यावर केलेलं पॅचवर्क हे त्याचंच ढळढळीत उदाहरण। आमचं सरकार असतं तर उत्तम गुणवत्तेचा कोस्टल रोड 2023 मध्येच संपूर्ण तयार झालेला असता आणि आजवर सायकल ट्रॅक्स, बागा तयार होऊन नागरिकांसाठी खुल्या झालेल्या असत्या, अशी एक पोस्ट आदित्य ठाकरेंनी केली। कोस्टल रोडवर पडलेल्या भेगांची दखल खुद्द पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे। पीएमओने राज्याच्या मुख्य सचिवांकडून याबद्दल माहिती मागवली आहे। दुसरीकडे पालिकेने मात्र यावर स्पष्टीकरणाचा स्पीड ब्रेकर लावलाय। मान्सूनमध्ये कोस्टल रोडला भेगा पडल्या होत्या, त्यामुळे मास्टिक डांबराचा उपयोग करून तात्पुरती दुरुस्ती केली होती। मात्र हा मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पालिका प्रशासनाने केलंय। कोस्टल रोड वाहतुकीसाठी जरी सुरक्षित असला तरी त्याला भेगा पडल्याच कशा हा प्रश्न अनुत्तरितच आहे। या संदर्भात बीएमसीला एबीपी माझाने काही सवाल उपस्थित केले। अवघ्या 16 महिन्यात कोस्टल रोडवर भेगा कशा पडल्या? बीएमसीने कंत्राटदाराला दंड ठोठावलाय का? 14,000 कोटी खर्च केल्यावर रस्त्याला तडे जातातच कसे? रस्त्याचं काम सुरू असताना बीएमसीचं लक्ष नव्हतं का? कॉन्क्रीट आणि डांबराच्या दर्जावर बीएमसी करडी नजर ठेवत नाही का? हे प्रश्न फक्त आम्हालाच नाही तर प्रत्येक मुंबईकराला पडले आहेत। निवडणुका आल्या म्हणून कामं उरकण्याच्या नादात पैशांचा चुराडा होतोय का, याचाही विचार होणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।